नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला आणि महत्त्वाची बातमी, ठाकरे बंधूंचे सूर जुळण्याच्या आधीच त्यामध्ये मिठाचा खडा पडल्याचे चित्र आहे। मनसेच्या संदीप देशपांडेंनी राऊतांना उत्तर देताना ठाकरेंच्या शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला। आम्ही नवीन पण कधी केमचो वरळी म्हणून कुणाचे पाय चाटले नाहीत असं ट्विट देशपांडे यांनी केलं। तर जिलेबी आणि फाफडा उद्धव ठाकरे आपडा असं आम्ही म्हणालो नाही अशी टीका सुद्धा संदीप देशपांडे यांनी केली आहे। जुळण्याआधीच ठाकरेंमध्ये मिठाचा खडा। ठाकरेंची युती होण्याआधीच संकटात। मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेत होऊ घातलेली बहुचर्चित युती नेत्यांच्या शाब्दिक वादामुळे संकटात आली। गेले काही दिवस संजय राऊत आणि संदीप देशपांडेंमध्ये युतीवरून शाब्दिक वाद सुरू आहे। या वादामुळे जुळण्याआधीच दोन ठाकरेंच्या युतीत मिठाचा खडा पडल्याचं सुषमा अंधारेंच्या नव्या ट्विटवरून स्पष्ट झालंय। सुषमा अंधारेंनी एक ट्विट केलं, युती होण्यामध्ये जाणीवपूर्वक कोणी कितीही मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न केला तरी महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या हितापुढे सगळ्या प्रकारच्या टीका टिप्पणी क्षुल्लक आहेत। आपण संयमी नेतृत्वाचे शिलेदार आहात, सकारात्मक आहोत, राहू, महाराष्ट्र द्रोह्यांचे मनसुबे हाणून पाडू। महाराष्ट्राचं आणि मराठी माणसाचं हित जोपासताना जो कोणी मराठी माणसासाठी लढत आहे तो माणूस सोबत घेण्याला आपण सकारात्मक राहायला हवं। असा मिठाचा खडा टाकणाऱ्या लोकांकडे आपण दुर्लक्ष करणे जास्त योग्य असेल। हे ट्विट संदीप देशपांडेंना उद्देशून असल्याचं स्पष्ट आहे। या ट्विटवरून नेत्यांच्या शाब्दिक वादांमुळे युती होण्याआधीच संकटात असल्याचंही स्पष्ट झालंय। संदीप देशपांडेंनी राऊतांना चमकोगिरी आणि चमचेगिरी बंद करा असे टोले लगावले होते। संदीप देशपांडे राजकारणात नवीन आहेत असं प्रत्युत्तर राऊतांनी दिलं होतं। देशपांडे राऊत वादाचा अंक आजही पाहायला मिळाला। आमची भावना ही आहे की सगळ्या मराठी माणसांनी रस्त्यावर उतरून या गोष्टीचा निषेध केला पाहिजे। फक्त 9 वाजता बोलबच्चनगिरी करून काही साध्य होणार नाही। संदीप देशपांडेंनी उद्धव ठाकरेंवरही जहरी टीका केली आहे। ज्यांना आमदारांच्या मनातलं कळत नाही त्यांना सर्वसामान्य जनतेच्या मनातलं काय कळणार, अशी टीका संदीप देशपांडेंनी उद्धव ठाकरेंवर केली। उद्धव ठाकरे असं म्हणाले की शिवसैनिकांच्या मनात आहे, राज्याच्या मनात आहे, तेच होईल। मुळात उद्धव ठाकरेंना राज्याच्या मनातलं आणि शिवसैनिकांच्या मनातलं कळतं का या थिअरीवरच माझा विश्वास नाही। 2022ला स्वतःचे 30-40 वर्ष सहकारी असणारे आमदार त्यांच्या मनात काय चाललंय हे ज्या पक्षप्रमुखाला कळत नाही, स्वतःचे 40 आमदार आपल्याला सोडून चालले, त्यांच्या मनात काय चाललंय हे ज्या माणसाला कळलं नाही त्याला जनतेच्या मनातलं काय आणि कसं समजणार। मी वारंवार सांगतो की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन नेते किंवा भाऊच निर्णय घेतील। हे दोन भाऊच निर्णय घेतील। आज जे बोलतायत ते राजकारणामध्ये फार उशिरा आलेले। ठाकरे बंधूंना किंवा ठाकरे कुटुंबाला मी अनेक वर्ष पाहतो जवळून आणि ओळखतो, म्हणून मला माहिती आहे। राजकारणात नवीन आहे या राऊतांच्या टीकेला देशपांडेंनी ट्विट करत प्रत्युत्तर दिले। होय, आम्ही नवीन आहोत, पण कधी केमछो वरळी म्हणून कोणाचे पाय चाटले नाही। जिलेबी आणि फाफडा उद्धव ठाकरे आपडा असं म्हणालो नाही। मुस्लिमांची मतं मिळवण्यासाठी 20,000 केसेस आपल्याच भावाच्या कार्यकर्त्यावर टाकल्या नाही याचा आम्हाला अभिमान आहे। आम्ही नवीन आहोत, तुम्ही जुने असून काय उपटली, असं ट्विट संदीप देशपांडेंनी केले। या ट्विट नंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे शरद कोळींनी देशपांडेंवर भाजपचं काम करत असल्याचा हल्लाबोल केलाय। खरं संदीप देशपांडेंनी पद घेतलंय मनसेचं पण काम करतोय भाजपाचं, आणि संदीप देशपांडेंच्या बायकोला भाजपनं मदत केलेली आहे, त्यांना शासकीय पदावर घेतलेलं आहे, हे देखील आमच्याकडे माहिती प्राप्त झालेली आहे। त्याची संपूर्ण माहिती आम्ही काढत आहोत, लवकरच तुमच्या समोर आणणार आहोत। देशपांडे साहेब, तुम्ही किती जरी वरडला, किती जरी बोंबलला, तुमच्या पोटात किती जरी दुखायला लागलं ना, युती होणार म्हणजे होणारच, दोघं भाऊ एकत्र येणारच। असे तुमच्यासारखे चिल्लर पार्टी किती जरी वाजली तर काही त्याचा उपयोग होणार नाही। युती होण्याआधीच नेत्यांमध्ये शाब्दिक वाद विकोपाला गेलाय। त्यामुळे युती होण्याआधीच फक्त मिठाचा खडा नव्हे तर दोन्ही ठाकरेंमध्ये नेत्यांनी मिठाचा डोंगर उभा केलाय।